नमस्कार सगळ्यांना. तर आत्ता मी तुमच्यासाठी एक लाडकी बहीण योजनेबाबत एक नवीन अपडेट घेऊन आले आहे. तर लाडक्या बहिणींची दिवाळी आता जोरात होणार आहे. कारण बघूयात आपण की राज्य सरकारने काय गिफ्ट लाडक्या बहिणीला देण्यास ठरवलं आहे आणि नक्की कोणाला किती पैसे मिळतील. तसेच तुमचे पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला तक्रार कुठे नोंदवायची आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्या महिलांचे पैसे अजून आले नाही आहेत त्यांना पण तक्रार कशी करायची हे कळेल. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला बघूयात आपण काय आहे सविस्तर माहिती. लाडक्या बहिणीसाठी खुश खबर, नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये मिळणार. या तारखेला खात्यात जमा होणार पैसे. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे तुमच्या हप्त्यासाठी. ठीक आहे. बघा, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यामधून दर महिन्याला महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता दिला जात आहे. आता लवकरच महिलांना दोन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना की 3 महिन्याचे हप्ते बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यात पडले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ठीक आहे. काही महिलांना अजून आले नाहीत, त्यांनी वेट करा, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. आता पुढचे जे हप्ते कसे येतील, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकसाथच येणार आहे. ठीक आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत योजनेचे 3 हप्ते देण्यात आले आहेत. पहिला हप्ता देताना 2 महिन्यांचा एकत्रितपणे हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महिलांना 2 महिन्यांचा एकत्रितपणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळी बोनस म्हणून महिलांना 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यासाठी नोव्हेंबरची वाट बघण्याची गरज नाही आहे. तुम्हाला ऑक्टोबरमध्येच तो हप्ता मिळणार आहे. ऑक्टोबरच्या एंडला, ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळी असल्यामुळे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळणार आहे. त्याच्यामुळं नोव्हेंबरची वाट बघायची गरज नाही. तुम्हाला 3,000 रुपये डायरेक्ट एकसाथ ऑक्टोबरमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. तर आता बघा काय अजून आता खात्यात जमा होणार 7,500 रुपये. तर कोणाच्या खात्यात 7,500 रुपये जमा होणार? सगळ्या महिलांच्या नाही होणार. फक्त ज्या महिला बघा आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती आणि 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचा लाभ देण्यात येणार होता. त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर 31 ऑगस्टपूर्वी जर फॉर्म भरला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर म्हणजे अप्रूव्ड होऊनही तुम्हाला जर पैसे आले नसतील बँक खात्यात, तर तुम्हाला आता जुलै महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात येता 10 ऑक्टोबरपर्यंत जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचे एकत्रित 7,500 रुपये जमा होतील. त्यासाठी लवकरात लवकर तुमची तक्रार नोंद करा. ठीक आहे. म्हणजे बघा, आता ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे आणि ज्यांना अजून आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही आहे, त्यांच्यासाठी आहेत हे 7,500 रुपये त्यांनाच मिळतील. जर तुम्ही सप्टेंबरच्या पुढे जे 1 सप्टेंबरच्या पुढे जर फॉर्म भरला असेल, तुम्हाला फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळेल आणि त्यांना मागचे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते मिळणार नाहीत. पण जर तुम्ही 31 ऑगस्टच्या आत फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल, तर तुम्हाला एकसाथ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा 5 हप्त्याचे पैसे एकसाथ मिळणार आहेत, जे की आहेत 7,500 रुपये. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळणार आहेत. पण आता सगळे तुम्हाला पैसे एकत्रित मिळणार आहेत. ठीक आहे. जर आता बघा कसं आहे, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्ही आणि जर अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील, तुम्हाला एक चेक करायचं तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही. हा मेन रिझन आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह असूनही तुम्हाला पैसे येत नाहीत, हे त्याचं मेन रिझन आहे आधार कार्ड लिंक नसणं. ठीक आहे. त्यामुळे अप्रूव्ह आहे म्हणजे पैसे येतीलच असं नाही. तुम्हाला सगळं चेक करावं लागेल की तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जर तुमचं स्टेटस जर रिजेक्टेड असेल, ठीक आहे, रिजेक्टेड म्हणजे तुमचं काहीतरी फॉर्ममध्ये चुकलं आहे, ठीक आहे, भरताना किंवा काय, ते तुम्ही चेक करा. चेक करून ते दुरुस्त करून ते तुम्ही रिसबमिट करू शकता फॉर्म. ठीक आहे. आणि जर पेंडिंग स्टेटस असेल तुमचा अजून अप्रूव्ह नाही झाला, तो तुमचा इन प्रोग्रेसमध्ये आहे. पेंडिंग म्हणजे तुमचं काय नाही, तुम्हाला करायचं नाही, तर सरकार तुमचं इन रिव्ह्यूमध्ये आहे किंवा तुमचं फॉर्म चेक करतं असं आहे. पेंडिंग म्हणजे पेंडिंगचं रूपांतर अप्रूव्हमध्ये होणार आहे लवकरच. ठीक आहे. त्यामुळे तुमचं स्टेटस चेक करा. अप्रूव्ड असल्यावर तर तुम्ही नक्कीच KYC चेक करा. तसंच DBT एनेबल आहे की नाही चेक करा आणि मेन म्हणजे आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा तुमच्या बँक अकाउंटला. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं चेक करा आणि मग लवकरच तुम्हाला एकसाथच 7,500 रुपये मिळणार आहेत. तर आता बघा, जर तुम्हाला पैसे नाही आले तर तक्रार आपण कुठे करायची, कशी करायची. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीपूर्वीच येत्या 10 ऑक्टोबरपासून वितरित करण्याची सरकारची योजना असल्याने तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे येत्या 8 तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्यावर तक्रार नोंदवा. म्हणजे चौथ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण सुरू होताच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. ठीक आहे. तुम्ही लवकरात लवकर तक्रार नोंदवा, जेणेकरून तुम्हाला सगळे हप्ते व्यवस्थित आणि लवकरच मिळून जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.